मी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापूरच्या मध्यवस्तीमध्ये बिबट्या शिरल्याने मोठी खळबळ उडालेली आहे। बिबट्याने 2 ते 3 जणांवरती हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। सध्या वन विभागाकडून या बिबट्याचे रेस्क्यू केले जाते आणि ही थेट दृश्य याच रेस्क्यू दरम्यान बिबट्याने एका कर्मचाऱ्यावरती हल्ला देखील केल्याची ही दृश्य आपण पाहतोय। कोल्हापूरच्या विवेकानंद परिसरातील हा सगळा प्रकार आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 2 ते 3 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। जखमींवरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत। चेंबरमध्ये बिबट्या अडकून बसलेला आहे आणि याच ठिकाणी आता पोलिसांकडून आणि वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जाते आणि याच रेस्क्यू दरम्यान बिबट्याने एका कर्मचाऱ्यावर देखील हल्ला केलेला आपण पाहतोय। तर दुसरी दृश्य आहेत, बिबट्या चेंबरमध्ये अडकलेला आहे। या चेंबरमधून बिबट्याचा शेपूट आपण बघू शकतोय। कोल्हापूरच्या विवेकानंद परिसरातील हा संपूर्ण प्रकार आहे। बिबट्याने हल्ला केला आणि पुन्हा एकदा तो त्या चेंबरमध्ये जाऊन बसल्याचं आपण या दुसऱ्या दृश्यांमधून बघू शकतोय। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी सविस्तर अपडेट्स देत आहेत। भूषण, आपण पाहतोय सकाळपासून हा बिबट्या याच परिसरामध्ये आहे। सध्याचे अपडेट्स काय मिळत आहेत? नक्कीच गेल्या 1.5 ते 2 तासापासून हा बिबट्या जो आहे तो या चेंबरमध्ये अडकून बसल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर काल रात्रीच हा बिबट्या मेरीवेदर ग्राउंड परिसरामध्ये काही वाहनधारकांना दिसल्याचं देखील आता माहिती आहे ती समोर येते आणि त्यानंतर आज सकाळी तारबाई पार्क परिसरातील काही ठिकाणी हा फिरला आणि त्यानंतर आता या सगळ्या बिबट्या लक्षात आल्यानंतर त्याला पकडण्यासाठी गेलेल्या एका पोलीस त्याचबरोबर अन्य दोघांवर देखील या बिबट्यानं हल्ला आहे तो केलेला आहे आणि त्यानंतर आता एका घराच्या मागे असलेल्या चेंबरमध्ये हा बिबट्या आहे तो बसल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर आता या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठीची सगळी यंत्रणा या ठिकाणी आणण्यात आली आपण बघू शकतो। जाळी या ठिकाणी लावण्यात येते। खरं तर अरुंद जागा आहे आणि त्यामुळं या बिबट्याचं रेस्क्यू करणं एक मोठं आव्हान यंत्रणेसमोर असणार आहे। मात्र एकूणच आज सकाळी ज्या पद्धतीनं या बिबट्यानं काही लोकांवर हल्ला केला आणि या सगळ्या कोल्हापूर शहरातला हा मध्यवस्ती आणि उच्चभ्रू लोकांची वस्ती म्हणून ओळखली जाते आणि यामध्ये हा बिबट्या नेमका अचानकपणे कसा काय आला हे देखील एक मोठं आश्चर्य आहे आणि त्यामुळे त्याचा देखील शोध आता घेतला जात आहे। मात्र आपण बघतो कशा पद्धतीने गेल्या 1.5 ते 2 तासापासून हा बिबट्या जो आहे तो या चेंबरमध्ये अडकून पडलेला आहे। काही वेळापूर्वी तो बाहेर देखील आलेला होता आणि एक मोठी डरकाळी फोडून तो पुन्हा त्या चेंबरमध्ये गेल्याचं देखील बघायला मिळालेलं होतं आणि त्यामुळं हा बिबट्या वयाने जास्त असण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीनं त्यानं बाहेर आला आणि डरकाळी फोडली त्यानंतर पुन्हा तो आता बिबट्या चेंबरमध्ये गेलेला आहे आणि आता यंत्रणेकडून प्रयत्न सुरू आहेत कुणालाही इजा न होता या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी। कारण हा सगळा प्रकार सकाळी समोर आल्यानंतर ताराबाई पार्क असेल त्याचबरोबर विवेकानंद कॉलेजचा परिसर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी झालेली होती। मात्र आता पोलिसांनी या गर्दीला पांगवलेलं आहे। मात्र तरी देखील आपण बघू शकतो आजूबाजूच्या बिल्डिंग्सवरून किंवा उंच ठिकाणांवरून लोक हा सगळा बिबट्या पाहण्याचा प्रयत्न आहे तो करताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यामुळं या गर्दीला आवरण्याचं देखील एक मोठं आव्हान पोलिसांसमोर आलंय असं म्हणावं लागेल आणि त्यामुळं आता बाहेरच्या जिल्ह्यातून देखील काही टीम आहेत या ठिकाणी बोलवल्या जाणार असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर या बिबट्याला बाहेर काढण्याची प्रक्रिया आहे ती सुरू केली जाईल। मात्र आपण बघतोय आता या सगळ्या संपूर्ण परिसराला जाळी आहे ती मारण्यात आलेली आहे आणि आता कशा पद्धतीनं या सगळ्या बिबट्याला चेंबरमधून बाहेर काढता येईल याचा देखील अंदाज आहे तो वन विभागाकडून बांधला जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळं आणखी काही वेळ या सगळ्या प्रक्रियेला लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं या बिबट्याला सुरक्षित बाहेर काढणं हे देखील यंत्रणेसमोरचं आव्हान असणार आहे। एका बाजूला गर्दीला थांबवणं त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला बिबट्याला देखील सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं हे दुहेरी आव्हान या सगळ्या यंत्रणेसमोर असणार आहे आणि ते कसं पार पाडलं जातं हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण बघतोय गेल्या 1.5 ते 2 तासापासून हा बिबट्या जो आहे तो या अरुंद जागेमध्ये असलेल्या चेंबरमध्ये अडकून पडल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता असतील त्याचबरोबर अन्य वरिष्ठ अधिकारी वन विभागाचे देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे आणि कशा पद्धतीने या बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढता येईल याचा प्रयत्न जो आहे तो या सगळ्या यंत्रणेकडून केला जात असल्याचं बघायला मिळतंय। निश्चितच भूषण, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोत। आपण ही थेट दृश्य पाहतोय कोल्हापूरमध्ये विवेकानंद परिसरात चेंबरमध्ये हा बिबट्या अडकलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सगळे नागरिक जमल्यानं हा बिबट्या आपण पाहतोय कशा पद्धतीने अग्रेसिव्ह झालेला आहे। ही दृश्य या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान बिबट्यानं एका पोलिसांवरती देखील हल्ला केलेला आहे। अरुंद जागा आहे आणि चेंबरमधून बिबट्याला बाहेर काढणं आता वन विभागापुढे एक मोठं आव्हान असणार आहे। आपण ही दृश्य पाहतोय कोल्हापूरच्या विवेकानंद परिसरात बिबट्या या ठिकाणी आढळलेला आहे। बिबट्यानं 2 ते 3 जणांवरती हल्ला केल्याचं कळतंय आणि रेस्क्यू दरम्यान बिबट्यानं एका पोलिसावरती देखील हल्ला केलेला आहे आणि पुन्हा एकदा हा बिबट्या या चेंबरमध्ये जाऊन लपून बसलाय। ही 2 दृश्य आपण बघू शकतो। याच त्या चेंबरमध्ये बिबट्या लपून बसलेला आहे।
बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनवरती आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास पुढची बातमी बघूया। दिल्ली स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाची थोड्याच वेळात दुसरी बैठक असणार आहे। अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असल्याची माहिती मिळते आहे। तपास यंत्रणांसोबत दुसरी बैठक होणार आहे। दिल्ली स्फोटातील 7 जणांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आलेले आहेत, तर इतर मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार असल्याची आताची माहिती समोर येते। दिल्लीतील स्फोटामध्ये वापरलेली I-20 कार उमर चालवत होता असं कळतंय। कारचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। कारमध्ये दहशतवादी उमर असल्याची माहितीही मिळतेय। स्फोटाच्या 3 तास आधी लाल किल्ल्याजवळ ही कार उभी होती। दिल्ली पोलिसांच्या सीसीटीव्हीतून हा सगळा प्रकार उघडकीस आलाय। थेट जाऊयात, सुप्रिया सुळे बोलतायत। तरी आमच्या दोघांचाही लोकप्रतिनिधी म्हणून नैतिक जबाबदारी होती आणि मी राहुल कुलांचे पहिल्यांदा नाही, तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा जाहीर आभार मानते की जेव्हा ही घटना झाली दौंड तालुक्यामध्ये, तेव्हा मी जेव्हा राहुल कुलांना फोन केला त्यांनी सहकार्याचीच भूमिका दाखवली आणि आम्ही दोघांनी कुठलाही राजकीय स्टँड नव्हता। दौंड तालुक्यात आम्ही कुठलीही गडबड किंवा यांच्यामुळे यांच्या भडक भाषणांमुळे आम्ही एकही चुकीची गोष्ट होऊ देणार नाही। आणि त्याच्यामुळे मग दिवाळीनंतरचं स्टेटमेंट उलटसुलट स्टेटमेंट, मग मी तुमच्याच चॅनलवर वाचलं की त्यांच्याच पक्षांनी त्यांना नोटीस पाठवली। त्याचा पुढे काय झालं पक्षाला पण माहिती आहे का नाही देवालाच ठाऊक। पण ती परिस्थिती असताना आता हे जैन समाजाची जर ही जमीन चुकीच्या पद्धतीने यांनी घेतली असेल आणि त्याच्यावर राजकीय पक्षाचं ऑफिस जर काढलं असेल ते चुकीचं आहे। त्याच्यावर ॲक्शन माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलीच पाहिजे एवढी आमची अपेक्षा। याची इन्क्वायरी झाली पाहिजे पहिलं मुख्यमंत्र्यांनी। आणि माझी हात जोडून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, माहिती काढा, त्याच्या आधी कृपा करून क्लीन शीट देऊ नका। अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता सुनील तटकरे यांच्या संपूर्ण हातात जातो का, अशा पद्धतीने प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहिल्यानंतर काल त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांची यादी आली। त्या यादीतून रुपाली ठोंबरे पाटील असतील, वैशाली नागवडे असतील, अमोल मिटकरी असतील, या तिघांनाही वगळण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या जागी इतरांना संधी दिली आहे। हे सातत्यानं तिन्ही प्रवक्ते जे होते ते अजित पवारांची बाजू धरणारे होते। कुठेतरी अजित पवार आणि सुनील तटकरे यांचं शीतयुद्ध काय त्यांच्याच पक्षात सुरू आहे? हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। आता पक्ष कसा चालवायचा वगैरे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मी कसा त्याच्यावर बोलणार।